नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मुंबईच्या रेल्वे स्थानक एकात्मिक सुरक्षा व्यवस्थेचं रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. दिवाळखोर ग्रीसमध्ये 6 दिवस सरकारी बँका बंद. गरज भासल्यास आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ग्रीसला मदत करणार. ग्रीसच्या दिवाळखोरीचा भारतावर विपरीत परिणाम होणार नसल्याचा केंद्रीय वित्त मंत्रालयाचा दावा. रत्नागिरीत तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि सागरी विज्ञान विद्यापीठ सुरू करण्याची अनंत गीते यांची घोषणा. कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटात ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा अजिंक्य. आणि झिम्बाब्वे क्रिकेट दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर. केदार जाधवला संधी. हरभजनचं पुनरागमन. आणि आता सविस्तर वृत्त. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज मुंबईतल्या रेल्वे स्थानकांसाठीच्या एकात्मिक सुरक्षा व्यवस्थेचं उद्घाटन केलं. प्रवाशांची सुरक्षा हेच रेल्वेचं प्राधान्य असून रेल्वे सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे पारदर्शक पद्धतीने व्यवहार करण्याचा सरकारचा मानस असल्याचं प्रभू यांनी यावेळी सांगितलं. या व्यवस्थेअंतर्गत छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर, कुर्ला आणि लोकमान्य टिळक टर्मिनस अशा 4 महत्त्वाच्या टर्मिनसची सुरक्षा केली जाईल. यासाठी 21,72,00,000 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या योजनेअंतर्गत दादर स्थानकात 118 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. रेल्वे मंत्र्यांनी आज दिवा तसंच विठ्ठलवाडी स्थानकावरच्या पादचारी पुलाचंही रिमोट कंट्रोलनं उद्घाटन केलं. तसंच ठाणे स्थानकावर बहुस्तरीय दुचाकी वाहनतळ उभारणीचा कोनशिला समारंभ प्रभू यांच्या हस्ते झाला. या वाहनतळासाठी 5.5 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दादर रेल्वे स्थानकावर झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमाला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासह स्थानिक खासदार आणि आमदार उपस्थित होते. ज्याप्रमाणे ठाण्यात पार्किंगची सोय करण्यात आली आहे त्याचप्रमाणे मुंबईतल्या इतर रेल्वे स्थानकावरही पार्किंगची व्यवस्था करावी. मराठवाडा आणि विदर्भातल्या मागासलेल्या भागात जास्तीत जास्त रेल्वे जाळं विस्तारावं आणि मागास भागात रेल्वेनं कारखाने उघडून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी दिवाकर रावते यांनी केली. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या ग्रीसमध्ये आजपासून सर्व सरकारी बँका 6 दिवस बंद राहणार आहेत. ग्रीसचे पंतप्रधान अलेक्स सिप्रास यांनी ही घोषणा केली. आर्थिक संकटात असलेल्या या बँकांचे रोख व्यवहार बंद पडले आहेत. युरोपियन महासंघानं ग्रीसच्या बेलआउट पॅकेजला मुदतवाढ द्यावी अशी मागणी ग्रीस सरकारनं केली आहे. युरोपियन महासंघाकडून ग्रीसनं घेतलेलं कर्ज फेडण्याची मुदत उद्या संपणार आहे. ग्रीसच्या आर्थिक संकटाचा फटका युरोपियन महासंघालाही बसला आहे. दरम्यान ग्रीसच्या आर्थिक संकटाकडे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं बारीक लक्ष असून गरज पडल्यास ग्रीसला आर्थिक मदत केली जाईल अशी माहिती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टीन लेगार्ड यांनी दिली आहे. ग्रीसमधल्या आर्थिक दिवाळखोरीचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार नाही असं केंद्रीय वित्त मंत्रालयानं म्हटलं आहे. मात्र युरोझोनवर आलेल्या संकटाचा अप्रत्यक्ष परिणाम भारतात जाणवू शकतो असं केंद्रीय वित्त सचिव राजीव महर्षी यांनी सांगितलं. या संकटामुळे भारतातल्या बाजारातून परदेशी भांडवलाचा ओघ कमी झाला तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. यातून मार्ग काढण्यासाठी वित्त विभाग रिझर्व्ह बँकेच्या संपर्कात असून परिस्थितीनुसार आवश्यक ती पावलं उचलली जातील असंही महर्षी म्हणाले. ग्रीसच्या संकटाचा परिणाम आज जगभरातल्या शेअर बाजारांवर जाणवला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळी 535 अंकांनी कोसळला होता. मात्र नंतर निर्देशांक सावरला. बाजार बंद होताना निर्देशांक 166 अंकांनी घसरून 27,645 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 62 अंकांच्या घसरणीसह 8,318 अंकांवर बंद झाला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यात केंद्र सरकारच्या माध्यमातून 50 कोटी रुपये खर्च करून सागरी विज्ञान विद्यापीठ उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी आज रत्नागिरीत एका पत्रकार परिषदेत केली. या विद्यापीठामुळे सागरी विज्ञानाबाबतचे सगळे अभ्यासक्रम कोकणात उपलब्ध होतील असं सांगून गीते म्हणाले की विद्यापीठासाठी आवश्यक असलेली 200 एकर जागाही निश्चित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गुहागर तालुक्यात भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या 2 कंपन्यांच्या सहकार्यानं 22,000 कोटी रुपयांचा तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. या प्रकल्पामुळे जवळपास 5,000 तरुणांना रोजगार मिळेल असंही ते म्हणाले. केंद्र सरकारच्या मदतीमुळे राज्यातल्या ऊस दराचा प्रश्न मिटला असून याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे.
तसंच अनुदानाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते आज सोलापुरात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. केंद्राच्या ऊस अनुदानाचे राज्याला 1900 कोटी रुपये मिळणार असून यावरच 1 वर्षाचं व्याज केंद्र भरणार आहे असंही ते म्हणाले. दरम्यान सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण समारंभ आज संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांना रंगा अण्णा वैद्य पुरस्कार आणि श्रीकांत कांबळे यांना बाबूराव जाक्कन पुरस्कारानं सहकार मंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. पत्रकारितेत स्पर्धा वाढल्यामुळे भविष्यात पत्रकारितेचं अवमूल्यन होऊ नये यासाठी काळजी घेण्याचं आवाहन पाटील यांनी केलं. तसंच पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही ते म्हणाले. पुणे शहरात काल घडलेल्या वाहन जळीत प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्यानं चौकशी करावी अशी मागणी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केली आहे. पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावर असणाऱ्या काही सोसायट्यांमध्ये काल पहाटे 84 दुचाक्या आणि 6 चारचाकी गाड्यांना आग लावून पेटवून देण्यात आलं. दिलीप कांबळे यांनी आज या भागाला भेट दिली. राज्यात गेल्या 5 वर्षात पोलीस भरती झालेली नाही, त्यामुळे आवश्यकतेपेक्षा 65,000 पोलीस कर्मचारी कमी असल्याचं त्यांनी सांगितलं. ढगाळ वातावरण, हवामानातील बदल यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होतो. पावसाळ्यात तर यात अधिकच भर पडते. डासांची पैदास, जीवाणू तसंच विषाणूंचा संसर्ग होऊन डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू, अतिसार, लेप्टोस्पायरोसिस, टायफॉइड, गॅस्ट्रो यासारखे आजार बळावतात. पावसाळ्यात हे संसर्गजन्य रोग होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे या काळात नागरिकांनी आरोग्याची कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मुंबईतल्या सर जे रुग्णालयाच्या औषधशास्त्र विभागाच्या सहयोग प्राध्यापिका डॉक्टर प्रिया पाटील आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत. नमस्कार मॅडम. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आता पावसाळा आल्यामुळे डेंग्यू सारख्या रोगांचा तर फैलाव होतोय म्हणा, किंवा कसं आहे आणि त्याची लक्षणं आपण नेमकी काय ओळखू शकतो याविषयी आपण मार्गदर्शन करा. डेंग्यू हा एक विषाणूंद्वारे होणारा म्हणजे एक व्हायरल फीवर आहे, ज्याला व्हायरल हिमरेजिक फीवर म्हणतात. हा डासांमुळे पसरतो. तर त्याची सुरुवातीची लक्षणं हे कुठल्याही व्हायरल फीवर प्रमाणे ताप येणे, त्याच्यानंतर अंग दुखणे, खूप तीव्र स्वरूपाचे अंगदुखी होऊ शकते, पाठ दुखू शकते, डोळ्याच्या मागे दुखणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यानंतर मग पेशंट हा जर का तीव्र स्वरूपाचा डेंग्यू असेल तर पेशंटला रक्तस्राव होऊ शकतो. सुरुवातीच्या लक्षणामध्ये अंगावर पुरळ येतं, ज्याला रॅश म्हणतो. लाल रंगाचं लालसर पुरळ सर्व अंगावर दिसू शकतं. जर का तीव्र स्वरूपाचा डेंग्यू झाला तर त्याच्यात रक्तदाब कमी होऊन पेशंटचं बीपी खालावतं आणि खूप अशक्तपणा येतो. आणि मग कॉम्प्लिकेटेड डेंग्यू म्हणजे डेंग्यू शॉक सिंड्रोम म्हणतो, त्याच्यामध्ये रक्तदाब अतिशय कमी होऊन सगळेच शरीरातले मुख्य अवयव त्याच्यावर परिणाम होतो, ज्याच्यामध्ये किडनी फेल्युअर, यकृताचं फेल्युअर म्हणजे कावीळ होणे सिव्हिअर अशी लक्षणं दिसून येतात. आता आपण हे सांगितलं एकदम तीव्र स्वरूपाचा, पण जेव्हा सुरुवात होते तेव्हा सुरुवात तापानी होते आणि त्याच्यानंतर जर का ताप खूप जास्त असेल आणि अंगावर पुरळ आलं असेल तर नक्की डॉक्टरकडे जावं. काय आपण ह्याच्यावरती काय आपण मार्गदर्शन कराल? हो, साधारणपणे आपण बघतो की ताप आला की लोक पॅरासिटामॉल ही तापावरची गोळी खाऊन कामावर जातात, अंगावर काढतात आणि मग खूप उशीर झाल्यावर मग ते दवाखान्यामध्ये जातात. तर कुठल्याही उपचारावर, कुठल्याही रोगाच्या उपचारावर प्रथम म्हणजे त्याचं अचूक निदान ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि त्या अचूक निदानासाठी सरकारी जे रुग्णालय तर आहेच, तसेच महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये अचूक निदान होण्यासाठी रक्ताच्या चाचण्या उपलब्ध आहेत. तर या रक्ताच्या चाचण्याद्वारे लवकर निदान होऊ शकतं आणि मग त्याच्यावर उपचार होऊ शकतो. पण डेंग्यू म्हणजे हा प्राणघातक आहे का, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट, जर का लवकर आपल्या लक्षात आलं तर मग हा डेंग्यू बरा होऊ शकतो का, या बाबतीत तुम्ही अगदी जरूर सांगायला पाहिजे. हो, आता पुष्कळदा सामान्य ह्याच्यामध्ये एक भीती असते डेंग्यू बद्दल. तर 70-80% सर्वसामान्यपणे 70-80% यांना माइल्ड डेंग्यू असतो आणि तो बरा होतो. पण जर का कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले तर 10 ते 20% पेशंट हा दगावू शकतो. त्याच्यामुळे योग्य वेळी निदान होणं, सर्वात प्रथम अचूक निदान होणं हे महत्वाचं असतं. त्याच्या कुठल्याही सरकारी रुग्णालयामध्ये समजा ही लक्षणं आपण मगाशी जी बघितली, रक्तस्राव होणे, रॅश येणे अशी लक्षणं दिसून आल्यावर रुग्णांनी तिकडे जाऊन या चाचण्या करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर उपचारांमध्ये आपण जे म्हटलं
तर माइल्ड डेंग्यू हा घरी राहूनही उपचार घेऊ शकता येतो. म्हणजे घरगुती प्रथमोपचार आपण काय करू शकतो हेही सांगा. प्रथमोपचारामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, म्हणजे घरगुती याच्यामध्ये साखर, मीठ, लिंबूचं पाणी जे आपण घरी पण अतिशय सहजतेने तयार करू शकतो. तर हे जर का भरपूर प्रमाणात साधारण ते 2 ते 3 लिटर या प्रमाणात आपण घेतलं तर कॉम्प्लिकेटेड डेंग्यू आपण टाळूही शकतो. तर असं नाही की डेंग्यू झाला तर उपचारात दाखल व्हायलाच पाहिजे. डॉक्टर सगळी लक्षणं बघून आणि तपास करून निर्णय घेऊ शकतात की या पेशंटला दाखल करायला पाहिजे किंवा घरगुती उपचारावर हा बरा होऊ शकतो. म्हणजे पावसाळ्यामध्ये ताप म्हणा किंवा कुठेही काही झालं तर पहिल्यांदा ती संजीवनी जी असते ते आपण, आणि फार महत्वाची आहे. डासांचा एक रोखायला पाहिजे, त्याबद्दल आपण काय सांगू शकतो? तर घरात आपण ही दक्षता घ्यायला पाहिजे की कुठेही पाणी साचलेलं असेल तर तिथे डासांचं पुनरुत्पादन होऊ शकतं. त्याच्यामुळे साचलेल्या पाणी, उदाहरणार्थ फुलदाणी, फ्लॉवर पॉट आपला असतो किंवा घरात कुंड्या असतात झाडांच्या, त्याच्यामध्ये पाणी साचतं, कधी कधी निचरा होत नाही, अशा ठिकाणी किंवा आपण जे पाणी साठवतो ते झाकलेलं नसेल तिथे डास बळावू शकतात. त्यामुळे हे सगळं झाकून ठेवायला पाहिजे. ही खबरदारी घेतली तर डासांची संख्या वाढणार नाही. तसंच सोसायटीमध्ये पुष्कळदा साचलेली डबकी पाहतो आपण, त्याची पण योग्य ती खबरदारी घ्यायला पाहिजे. आणि आहार काय, थोडक्यात जर का सांगायचं झालं, आहार याच्यामध्ये काय घेऊ शकतो आपण? आहार, उत्तम आहार जो असतो तो आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती देतो. म्हणून स्पेशली लहान मुलांमध्ये आपण त्यांना शाळेत जायच्या अगोदर भरभक्कम न्याहारी म्हणजे नाश्ता ते द्यायला पाहिजे आयांनी. त्याच्यामध्ये आपले रोजचे पदार्थ, पोहे, उपमा, थालीपीठ हे सगळं देणं जरुरीचं आहे. तसंच घरातलं अन्न म्हणजे वरण, भात, भाजी, पोळी हे चौरस आहार. फक्त पावसाळा असल्यामुळे कच्च्या कोशिंबिरी किंवा पालेभाज्या या टाळाव्यात किंवा स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घ्याव्यात. तर हे साधे आपण, आणि पाणी आपण उकळून पिणं गरजेचं आहे किंवा फिल्टरचं पाणी, मुलांना घरचंच पाणी देऊन शाळेत पाठवावं. या सगळ्या गोष्टींची आपण दक्षता घ्यायला पाहिजे. कारण डेंग्यूवरती तशी लस अजिबात नाहीये ना, लस अजूनही उपलब्ध नाहीये. म्हणून अचूक निदान वेळेवर आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. आणि मग रुग्णालयात उपचाराकरता दाखल होणं जर का जरूर पडलं. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की डेंग्यूचे जेव्हा पेशंट ऍडमिट असतात आमच्या रुग्णालयांमध्ये तेव्हा सगळ्या पेशंटना खूप चिंता असते प्लेटलेटची, कारण प्लेटलेट काउंट कमी होतं आणि त्याच्यामुळे रक्तस्राव होतो. तर त्याच्यामध्ये सगळेजण पेशंट म्हणतात की आम्हाला प्लेटलेट देणं गरजेचं आहे का? तर सगळ्या पेशंटमध्ये हे प्लेटलेट ट्रान्सफ्युजन अजिबात आवश्यक नसते. ज्यांचा प्लेटलेट काउंट खूप कमी असतो आणि ज्यांना तीव्र रक्तस्राव होत असतो अशाच पेशंटमध्ये प्लेटलेट देणं गरजेचं ठरतं. पण थोडक्यात म्हणजे अजिबात काळजी करू नये, डेंग्यूची काळजी करू नये जास्त. काय तुम्ही आवाहन काय कराल जनतेला? एक म्हणजे डेंग्यू होऊ नये, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे रोगाचा प्रतिबंध करणे हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे डासांच्या संख्येला आवर घालणे, पाणी साचू न देणे, फवारणी जरूर पडली तर आपल्या महापालिका तर फवारणी करतेच, आपण ही फवारणी करून घेणे ही प्रिव्हेन्शनसाठी. आणि डेंग्यू झाला तर भरपूर पाणी पिणे, घरगुती लिंबू साखरेचं पाणी पिणं आणि वेळेवर उपचार आणि डॉक्टरी सल्ला घेणे, या 3 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. खूप छान तुम्ही सांगितलं. आपण इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. बातम्यांकडे वळूया. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत टिश्यू कल्चर केळीचं भरघोस उत्पादन घेत थेट अमेरिकेच्या हॉवर्ड बिझनेस स्कूललाही दखल घ्यायला लावणाऱ्या जळगाव जिल्ह्यातल्या राजेंद्र पाटील या युवा शेतकऱ्याची ही यशोगाथा. जळगाव जिल्ह्यात भडगाव तालुक्यातलं वाडे हे एक लहानसं गाव. या छोट्याशा गावात राहणाऱ्या राजेंद्र पाटील या शेतकऱ्याची घरची परिस्थिती तशी बेताचीच. BSc MPEd इतकं उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळाली नाही. मात्र त्यामुळे खचून न जाता जिद्द आणि अथक परिश्रमाच्या जोरावर राजेंद्र यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत करार पद्धतीनं शेती करण्याचा निर्णय घेतला. शेती न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी वार्षिक करारानं घेऊन टिश्यू कल्चर पद्धतीनं त्यांनी केळी पिकाचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला वार्षिक 6 ते 7 लाखांचं उत्पन्न आज जवळजवळ 70 लाखांच्या घरात गेलं आहे. नुकसानामुळे खचून जात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राजेंद्र यांनी आपल्या कृतीतून मोलाचा संदेश दिला आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या डोक्यात आत्महत्येचा कधी विचार येत असेल तर बिलकुल चुकून तुम्ही आत्महत्याचा विचार करू नका, अशी माझी एक हात जोडून एक कळकळीची विनंती आहे. आदर्श उदाहरण डोळ्यासमोर ठेवा आणि आत्महत्याचा विचार हा तुम्ही डोक्यात सोडून टाका. शेती क्षेत्रातल्या भरीव यशाबद्दल 2010 मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाकडून उद्यान पंडित या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. यानंतर 2011 मध्ये थेट हॉवर्ड बिझनेस स्कूलनेही त्यांची दखल घेत जागतिक अन्न सुरक्षा परिषदेत
लहान शेतकऱ्यांचे योगदान या विषयावर त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं. त्यांच्या या यशस्वी कारकिर्दीबद्दल जळगाव जिल्ह्यात पद्मश्री कृषीतज्ञ भवरलाल जैन यांच्या हस्ते त्यांचा गौरवही करण्यात आला. आज यशस्वी शेतकऱ्यांच्या यादीत राजेंद्र यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला जातो. राज्यातल्या निराश आणि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी राजेंद्र यांचं शेती क्षेत्रातलं योगदान नक्कीच मार्गदर्शक ठरेल. 6व्या सह्याद्री सिने पुरस्कारांचं उद्या मुंबईत वितरण होत आहे. या पुरस्कारांची वैशिष्ट्ये आणि नामांकनाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी सिने पुरस्काराचे ज्युरी मेंबर रविराज गंधे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार गंधे सर, 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. अनेक शुभेच्छा, अभिनंदन की आपल्या सह्याद्रीचा उद्या सिने पुरस्कारांचं उद्या वितरण होत आहे. खूप छान. मुळात त्याच्या मागचा उद्देश काय आहे आणि वैशिष्ट्य काय सांगता येतील आपल्याला? सह्याद्री सिने पुरस्काराच्या वैशिष्ट्यांचं महत्त्व सांगण्याआधी थोडंसं आपण जर मराठी चित्रपटसृष्टीकडे बघितलं तर गेल्या 70-80 वर्षामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रवाह या चित्रपटसृष्टीचे दिसतात. म्हणजे याची सुरुवात ही धार्मिक आणि पौराणिक चित्रपटांनी झाली, संत तुकारामांपासून. नंतरच्या काळामध्ये मग सामाजिक चित्रपट, त्यानंतर मग कौटुंबिक चित्रपट, त्यानंतर मग ग्रामीण भागातले असे काही चित्रपट, तमाशापट, आणि नंतर 70-80च्या दशकांमध्ये लोकप्रिय चित्रपटांची लाट आली. म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन वगैरे मंडळींनी अतिशय दशक गाजवलं. तर 80च्या दशकानंतर मात्र एक प्रकारचा भाकडपणा संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीवर पसरला. म्हणजे जेमतेम वर्षाला 15 ते 20 चित्रपटच निघायचे आणि किमान 1.5-2 दशकं ही अवस्था होती. नंतर मात्र गेल्या 15 वर्षापासून 1.5 दशकांपासून मात्र हे चित्र झपाट्यानं बदललं. तर ते कसं बदललं तर एक आगळ्या वेगळ्या प्रकारचे आशय प्रधान असे सुंदर सुंदर कथा विषय असलेले चित्रपट यायला लागले. गाभा मुळात कथा हे आहे, नाही? कथा हा गाभा आहे त्याचा. नक्कीच. म्हणजे आशय आणि विषय या दृष्टीने चित्रपटांनी, मराठी चित्रपटांनी खूप मोठी झेप घेतली. म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल, श्वासपासून ती सुरुवात झाली. अगदी अगदी मोकळा श्वास. मग त्यानंतर टिंग्या आला मंगेश हाडवळेचा. त्याच्यानंतर बरेचसे चित्रपट येत गेले. आता त्याची कोर्टपर्यंत आपल्याला नावं घेता येतील. किल्ला आहे, 1000ची गोष्ट आहे. तर ह्या सगळ्या चित्रपटांचं वैशिष्ट्य असं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव, नव्या दमाचे दिग्दर्शक हे ग्रामीण आणि प्रादेशिक भागातून आलेले आहेत. तर त्यांनी वेगळे, जसं नागराज मंजुळेंनी जो चित्रपट फॅन्ड्री, हा एक वेगळा अनुभव होता. तो सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या कधी अनुभवाला येत नाही अशा पद्धतीचं एक जीवनानुभव रसरसलेलं संपूर्ण चित्र या चित्रपटांमध्ये यायला लागलं. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या आशय प्रधान आणि निर्मिती मूल्य या बाबतीमध्ये अतिशय सकस असे चित्रपट निघायला लागले. आणि हे एकूण हे सगळं चित्र बदलल्यानंतर दूरदर्शन सारख्या सांस्कृतिक संस्थेनं तिथल्या कलावंतांना, तंत्रज्ञांना प्रोत्साहन देणं, त्यांचा जास्तीत जास्त निर्मितीकडे होईल कल या दृष्टीने त्यांना आपण सन्मान करणं, सत्कार करणं हेच दूरदर्शनचा याचा उद्देश होता. आणि हा उद्देश समोर ठेवून 6वा सह्याद्री सिने अवॉर्ड सोहळा आता आपण उद्या रवींद्र नाट्य मंदिरमध्ये साजरा करतो आहोत. ओके. आता नामांकनं जी दिलेली आहेत त्याच्यामागे निकष आपण कुठले कुठले ठेवलेले आहेत नेमके? आता नामांकनं नेमकी कुठल्या कुठल्या कॅटेगरीजसाठी आहेत ते सांगा. आता म्हणजे कसं की एकूण 23 कॅटेगरीत आपण घेतलेले आहेत विचारामध्ये. तर यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकार ज्या पद्धतीने राज्य पुरस्कारांची घोषणा करतं किंवा परीक्षण करतं, तर त्यांच्या परीक्षणाखाली जे 60-65 चित्रपट आले ते अधिक आपण 15-20 बाहेरचे चित्रपट असे जवळपास 80 चित्रपटांचं परीक्षण आमच्या परीक्षण समितीने केलं. अरे वा. बर. आणि त्याचं जर वैशिष्ट्य तुम्ही म्हणाल तर एक असं जाणवतं की बऱ्याचशा निर्मिती संस्था, वृत्तपत्र किंवा चॅनेल्स वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट पुरस्कार आता देतात. बऱ्याच वेळेला असं दिसतं की एखाद्या चित्रपटाला किंवा तिथल्या दिग्दर्शकाला, कलावंतांना पुरस्कार मिळाले की त्यांनाच पुन्हा पुन्हा वारंवार पुरस्कार दिले जातात. वेगळं काही शोधण्याचा प्रयत्न होत नाही. काही चॅनेल्स स्वतः चित्रपट निर्मिती करतात, त्यांच्या प्रमोशनचा आणि मार्केटिंगचा भाग म्हणून फक्त त्यांच्या चित्रपटांना पुरस्कार दिला जातो. त्यामुळं अ श्रेणीचे, ए या क्लासचे 3 चित्रपट असतात
मग त्यातल्या उरलेल्या 2 वर अन्याय होतो. बर. तर असे जे दुर्लक्षित चित्रपट आहे, परंतु गुणवत्ताच्या दृष्टीने चांगले दिग्दर्शक आहेत, नट आहेत, कलावंत आहेत. चांगला विचार आहे हा तर खरंच. ह्या सगळ्यांना कुठेतरी न्याय मिळणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणून कामगिरी चांगली आहे आणि वेगळ्या प्रकारचं प्रदर्शन आगळं वेगळं केलंय, अशा लोकांना जास्तीत जास्त परीक्षण समितीने न्याय देण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे. आणि मला वाटतं की हे ऍक्च्युअली कोणाला पुरस्कार मिळाला कोणाला नाही मिळाला यापेक्षा सह्याद्रीचा पुरस्कार मिळणं हे सगळ्यात महत्वाचं अशासाठी आहे की दूरदर्शन ही एक सगळ्यात मोठी बलाढ्य अशी भारतातली प्रसारण सेवा आहे. नक्कीच. आणि त्या सेवेच्या वतीनं मिळणारा हा पुरस्कार म्हणजे आता पाहिलं तर या पुरस्काराला कुठलं कॅश प्राइज नाही, म्हणजे एक प्रशस्तीपत्रक आणि सन्मान चिन्ह असं याचं स्वरूप आहे. ते परंतु सन्मानच महत्त्वाचा प्रत्येक आहे. कलावंतांना वाटतं की सह्याद्रीचा एकदा आपल्याला सिने पुरस्कार मिळालाच पाहिजे, कारण ती अतिशय अभिमानाची अशी गोष्ट आहे. हो. आणि त्या दृष्टीने या सर्व आणि अतिशय नामवंत माध्यमाचा अभ्यास असलेली परीक्षक. स्वतः क्षेत्रामध्ये परीक्षक मंडळी होती, हो. पत्रकार होती याच्यामध्ये. त्यानंतर देशविदेशी चित्रपटातलं ज्यांनी जजिंग केलेलं अशी मंडळी होती, सुधीर नंदगावकर सारखी. तर अशा सगळ्या मंडळींनी मिळून आम्ही परीक्षण केलं आणि नंतर मग आता निकाल उद्या जाहीर होतो आहे. नक्कीच. आता तुम्ही म्हणला तुम्ही 80 चित्रपट जवळपास पाहिले, काय अनुभव होता हो तो? ते 80 चित्रपट जे बघितलेत, काय तुम्हाला वेगळेपण वैशिष्ट्य काय मराठी सिनेमाचं काय जाणवलं तुम्हाला? आता मराठी चित्रपटांचं बघितलं ना तर आपण पूर्वी अगदी म्हणजे काही लाखांमध्ये चित्रपट व्हायचे. बर. आता अर्थकारण बदललंय असं आता म्हणायचं? अर्थकारण बदललेलं आहे. बर. आता पण मग म्हणजे त्याचा तांत्रिक याच्यामध्ये म्हणजे आज फरक कोट्यावधी पडलाय का? रुपयांची त्यामध्ये उलाढाल होते. बर. आणि माझ्या माहितीप्रमाणे पूर्वी अक्षरशः म्हणजे काही लाखांमध्ये होणारा चित्रपटात कोट्यावधी रुपये खर्च करून तयार केला जातो आणि जवळजवळ 30 40 कोटीपर्यंत मराठी चित्रपट आता बिझनेस करतोय. बर. पूर्वी असं व्हायचं की तो चित्रपट ज्याच्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली असेल त्या भांडवलदारांना किंवा निर्मात्याला आपले पैसे पुन्हा कसे येतील याचीच चिंता लागलेली असायची. परंतु आता मात्र एक नवीन प्रवाह निर्मात्यांचा आलेला आहे, जे लोकप्रिय अशा चित्रपटांच्या मागे न लागता चांगल्या कथेच्या मागे लागलेले. चांगली दिग्दर्शकांना हवे तसे वेगळ्या पद्धतीचे असे चित्रपट देऊन त्यातून बिझनेस कसा करता येईल याचा एक प्रयत्न वेगळ्या पद्धतीचा चाललेला आहे. खूप हा वेगळा आणि विचार मला आहे. असं वाटतं की तरी पण यामध्ये सुधारणा अशी असायला हवी की मराठी प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मराठी चित्रपटांना अजून मिळत नाही. तो मिळण्याची बरेचसे आवश्यकता आहे. चित्रपट हे टेलिव्हिजनवर पाहण्यासाठी लोक वाट पाहतात, थिएटरमध्ये जात नाही. तर मला सगळ्यांना आवर्जून सांगायचं असतं की जेव्हा जेव्हा मराठी चित्रपट रिलीज होतील तेव्हा त्यांनी टीव्हीवर पाहू नये, त्यांनी थिएटरमध्ये जाऊन तो पाहावा. वा. आणि याच मुद्द्यावरती आपण इथे थांबूया की मराठी चित्रपट आपण थिएटरमध्ये जाऊन बघणार बरोबर. आहोत. आणि उद्याच्या समारंभाकरता तुम्हाला अनेक शुभेच्छा, तुमचं अभिनंदन. आपण इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. बातम्यांकडे वळूया. कोल्हापूर जिल्हा बँकेनं शेतकऱ्यांच्या कर्जापोटी सक्तीच्या ठेवी कपातीचा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज कोल्हापुरात आंदोलन केलं. बँकेच्या बदनामीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करत असल्याचा आरोप जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी यावेळी केला. दोन्ही बाजूंनी झालेल्या घोषणाबाजीमुळे वातावरण तणावपूर्ण झालं होतं. मुश्रीफ यांनी हा निर्णय मागे घेण्यास नकार दिल्यानं येत्या 9 जुलैला जिल्हा बँकेवर मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सूत्र हाती घेतल्यानंतर बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी बँकेच्या ठेवी वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जावर 5% ठेवीच्या कपातीला सुरुवात केली. या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विरोध दर्शवला. वसई विरारच्या महानगरपालिकेच्या महापौरपदी अपेक्षेप्रमाणेच बहुजन विकास आघाडीच्या प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांची निवड झाली. वसई विरार महानगरपालिकेत महापौर पदासाठी आज निवडणूक झाली. यावेळी प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांना 108 तर शिवसेनेच्या किरण चेनवणकर यांना फक्त 6 मतं मिळाली. उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या उमेश नाईक यांना 108 तर शिवसेनेच्या स्वप्नील बांदेकर यांना 6 मतं मिळाली. वसई विरार महापालिकेवर गेली 5 वर्ष बहुजन विकास आघाडीची सत्ता असून महापालिकेच्या निवडणुकीत 115 पैकी 106 जागा बहुजन विकास आघाडीला मिळाल्या होत्या तर 3 जागा अपक्षांना मिळाल्या होत्या. महापौर पदाच्या निवडणुकीत 2 अपक्षांनी बहुजन विकास आघाडीला साथ दिली. भारताच्या ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीनं कॅनडा खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे. कॅनडातल्या कॅलिगरी इथे आज पहाटे झालेल्या महिला दुहेरी गटातल्या अंतिम सामन्यात तृतीय मानांकित ज्वाला अश्विनी जोडीनं इब्जे मस्किन्स आणि सेलिना पिक या डच जोडीचा 21-19, 21-16 अशा सरळ गेममध्ये पराभव केला आणि मोसमातल्या पहिल्या विजेतेपदाला गवसणी घातली. या स्पर्धेतल्या पुरुष एकेरी गटात भारताच्या साई प्रणीत आणि अजय जयराम यांनी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. भारताच्या आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठीच्या क्रिकेट संघाची आज घोषणा करण्यात आली.
या दौऱ्याचं नेतृत्व मुंबईचा युवा खेळाडू अजिंक्य रहाणे करणार आहे. संघासाठी सगळ्या युवा खेळाडूंची निवड करण्यात आली असून काही नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. तर कर्णधार महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना, आर अश्विन आणि शिखर धवन या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. उमेश यादव आणि रवींद्र जडेजा या दोघांनाही संघातून वगळण्यात आलं आहे. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगचं 3 वर्षांनी संघात पुनरागमन झालं आहे. संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालच्या निवड समितीनं आज दिल्ली इथे या संघाची घोषणा केली. येत्या 10 जुलैपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत एकूण 3 एकदिवसीय सामने आणि 2 T20 सामने खेळले जातील. भारताचा संपूर्ण संघ असा: कर्णधार अजिंक्य रहाणे, हरभजन सिंग, अंबाती रायडू, रॉबिन उथप्पा, भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, संदीप शर्मा, मुरली विजय, धवल कुलकर्णी, केदार जाधव, स्टुअर्ट बिन्नी, कर्ण शर्मा, अक्षर पटेल, मनीष पांडे आणि मनोज तिवारी. हवामान. येत्या 36 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तसंच मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाच्या 1-2 सरी पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल तापमान 33, किमान 28. नागपूर 36 आणि 25. पुणे 29 आणि 22. औरंगाबाद 33 आणि 24. नाशिक 30, 22. कोल्हापूर 31, 22. रत्नागिरी 31, 26. सोलापूर 36, 23. आणि अमरावती 36 आणि 26. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईच्या रेल्वे स्थानक एकात्मिक सुरक्षा व्यवस्थेचं रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. दिवाळखोर ग्रीसमध्ये 6 दिवस सरकारी बँका बंद, गरज भासल्यास आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ग्रीसला मदत करणार. ग्रीसच्या दिवाळखोरीचा भारतावर विपरीत परिणाम होणार नसल्याचा केंद्रीय वित्त मंत्रालयाचा दावा. रत्नागिरीत तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि सागरी विज्ञान विद्यापीठ सुरू करण्याची अनंत गीते यांची घोषणा. कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटात ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा अजिंक्य. आणि झिम्बाब्वे क्रिकेट दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर, केदार जाधवला संधी, हरभजनचं पुनरागमन. याबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.